होतीस मगासपासून? मी तुझी वाट बघत होते. सांग ना, काय म्हणत होतीस तू बाहुलीबद्दल? मीरा, अथर्व कुठे आहेत? दादासाहेब आणि ते खाली बसलेत. बोल ना तू. ताई, आता तू काही बोलणार आहेस का? नर्मदा आत्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवावा की नाही हेच कळत नाहीये मला. म्हणजे नक्की काय म्हणाले आता? तेच ग, या बाहुलीबद्दल. त्या बाहुलीला बघून किती घाबरल्या. आणि आणि त्या सतत म्हणत होत्या, ही बाहुली नाही, भूत आहे, भूत आहे. ताई, हे बघ, असं काहीच नाही अगं. हो, माया होती तेव्हा हे सगळं करायची, पण आता ती कायमची निघून गेली आहे. हो मीरा, पण मग तुला त्रास कसा झाला? अगं, मी बराच वेळ काम करत होते, त्यात पाणी प्यायले नाही. आणि तू बघतेस ना वातावरण किती खराब आहे. अगं, रात्रीच काय, सकाळी सुद्धा थंडी पडते. त्यामुळे करगरलं असेल मला. आणि ताई, तूच बघ ना, अगं किती गोड आहे ही बावली. ठीक आहे मीरा, तू म्हणतीयस तर नसेल काही. काय झाले काय तसे? दादा, बाबा चला, जेवायचं नाहीये का? आत्या चल. चला चला. नर्मदा, नर्मदा, चक्क तुला जेवायचं नाही आज? काय आत्या, तू डायटिंग सुरू केली आहेस का परत? आत्या आणि डायटिंग? नो वे. एक वेळ दामोदर काका डाएट करतील, पण आत्या शक्यच नाही. करा, सगळे माझी चेष्टा करा. हा, नाही, मी मूर्खच वाटते ना तुम्हाला सगळ्यांना. पण मी शेवटचं सांगते आता, या घरातल्या अन्नाला मी शिवणार नाही. ठीक आहे नर्मदा, ठीक. हे बघ, तू अन्नाला शिवणार नाहीयेस, पण माझ्या हातून तर खाऊ शकतेस ना.